नमस्कार येवकार तुमकां हब एनकावंटर कार्यावळीन हालींच एक बातमी आयली की गोवा युनिवर्सिटीचे स्टुडंट्स कावन्सील आसा ताजेर वर्चस्व गाजयलें तें म्हणजे काँग्रेस आनी गोवा फॉरवर्ड पक्षांच्या पॅनलान. आतां अशें कळ्ळें की 15 वर्सां नंतर ही गजाल घडल्या आनी आतां जेन्ना सरकारान भारतीय जनता पक्ष आसा तेन्ना अशें जावप म्हणजे मातशें आमकां अजाप दिसलें. सो आमी रिक्वेस्ट केले आनी आपयले NSUI गोवाचे अध्यक्ष नौशाद चौधरी हांकां ह्या मुलाखती खातीर देव बरें करूं तूं जॉयन जालो म्हणून. आज क्रिसमसूय आसा आनी फर्स्ट ऑफ ऑल मेरी क्रिसमस टू एवरी वन. आनी क्रिसमसाच्या दिसांनी राजकारण आमी सोडिना कारण आमी पळयलें की गोंयकारांक राजकारण आवडटा. सो आनी हो जो फिनॉमिनन जालो तो फिनॉमिनना फाटल्यान कितें जालें, स्ट्रगल आशिल्लें काय ना काय तांचें सेटींग आशिल्लें तें आमी विचारया तांकां. सो फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रेच्युलेशन्स. थँक्यू. आमी पळयलें सामको बोवाळ जालो की 15 वर्सां उपरांत तुमी स्टुडंट कावन्सिलाचें इलेक्शन गोवा युनिवर्सिटीचें जिखलें. खुबश्या जाणांक खबर ना एक्झॅक्टली कितें म्हणजे तेजे वोटर कोण आसता, कोण इलेक्ट जावन येता, कितें फायदो ताजो हें मातशें सांग. गोवा युनिवर्सिटी स्टुडंट कावन्सील रिप्रेझेंट्स 45,000 स्टुडंट्स. म्हणल्यार जितले कॉलेजीस आहा अंडर युनिवर्सिटी एफिलेटेड टू युनिवर्सिटी that students can participate. And this is parliamentary type election. This is not presidential election. म्हणल्यार प्रेसिडेंटाक सगळे स्टुडंट वोट मारना. पयलीं एक स्टुडंट आपले क्लासीन CR म्हणून जाता, ताका आमी UCR म्हणटा. ओके ओके युनिवर्सिटी क्लास युनिवर्सिटी क्लास रिप्रेझेंटेटिव्ह. तर फर्स्ट इयर एक विशय आसता, सेकंड इयर एक विशय आसता, थर्ड इयर एक विशय आसता. तातूंतल्यान एक UR जाता, UFR युनिवर्सिटी फॅकल्टी रिप्रेझेंटेटिव्ह. आनी दर एक कॉलेजीन 2, 3 किंवा 1 एज पर द फॅकल्टी म्हणल्यार सायन्स, आर्ट्स, कॉमर्स म्हणल्यार 3 फॅकल्टी. ओके तशें UFR अक्रॉस गोवा इन ऑल कॉलेजीस तशें UFR निवडून जाता. दॅट इज सेकंड फेज. फर्स्ट फेज UCR, मागीर तातूंतल्यान अमॉंग द UCR UFR गेट सिलेक्टेड. सो द UCR ऑफ दॅट पर्टिक्युलर कॉलेज हॅज टू इलेक्ट UFR. ओके एंड दॅट UFR अक्रॉस द गोवा देर आर 116 UFRs. 116 दॅट मीन्स 116 फॅकल्टीज आसा. 116 UFR. दिस इज प्युअरली आफ्टर 12th. दिस इज अ कॉलेज. This is college. First year, second year, third year, and हायर masters. सेकंडरीज आर नॉट इनवॉल्वड. Not involved. ओके Okay. So 112 UFR असले. So this year 98 UFR were elected. Few colleges did not participate. Okay. So 98 UFR elect जातकूच your main council election, that is called executive council election. First phase is UCR phase, second phase is UFR phase, last phase is executive council where president, magir LR, secretary and 6 executive posts are there. So in this elections we got a majority of 52 out of 95. 98 UFR asle, but for voting 95 पावले voting ek. And out of 95 UFR 52 votes were received by NSUI and Goa Forward panel. And this is a clean sweep by us after 15 years. 95 ले 52 तुमकां मेळ्ळे. हय. सो दिस इज ऑलमोस्ट लायक अ नेक टू नेक. नेक टू नेक. बट कितें आहा, नेक टू नेक म्हणटा जाल्यार तुमी दॅट ABUP our opposition panel have support of everyone, of BJP, of minister, of CM, and वयर तेंचो सरकार आहा, सकयल तेंचो सरकार आहा. And every year they used to do malpractice, they used to threaten the student, bribing जाताली. तुमच्यानी पयलें आसलें, कवरी केला आसलें. ते ब्रायबिंग जाता. हय ब्रायबिंग जाताली, मागीर किडनॅप, मागीर वयल्यान कॉल येतालो मिनिस्टराचो. कितलेशेच मिनिस्टराचो डायरेक्ट कॉल आयला घरा. आय विल नेम दॅट मुरमागांव तालुक्याचे खुबशे मिनिस्टर असतात तेंचो कॉल आयलो. हय सालसेट एक MLA आहा तांचो सपोर्टेड MLA आहा ताजो कॉल येतालो. सो डायरेक्ट इन्वॉल्वमेंट, पॉलिटिकल इन्वॉल्वमेंट डायरेक्ट जाता इलेक्शनाक. आनी हे आसतना सुद्धा इट वॉज अ व्हेरी टफ सिच्युएशन फॉर अस टू कीप दिस UFR सेफ. ते कितें करता, दे टेल दॅट पर्टिक्युलर UFR की बाबा तूं ABVP बरोबर राव. हय डायरेक्ट करू NSUI करूं नाका, डायरेक्ट ABVP बरोबर राव. हांव तुका अशें ते मुरमागांवचो तो मिनिस्टर आहा अशें ताणें म्हटलें भुरग्यांक की तूं वचूं नाका, हांव तुका गव्हर्मेंट जॉब दिता. शिकता न्ही रे. भुरगे पास आउट जाले म्हणजे गव्हर्मेंट जॉब दिता. म्हणजे 2 वर्सां मागीरची गजाल तो आतां सांगूंक सोदता. आनी अशें तो सांगता ताका वोट मार. सालचेडाचे कांय मिनिस्टर MLA आहात ते म्हणटात तांकां वोट मार. तो डायरेक्ट 33 आमदार तेंचे बरोबर असले, प्लस थोडे आनी उरलेले आमदार. मागीर सरकार तांचो, एडमिनिस्ट्रेशन तांचो, युनिवर्सिटीचो VC तांचो सगळे आसता. ते बी गजाली आसता. एडमिनिस्ट्रेशन तांचें असलें जाल्यार इम्पॅक्ट पडटात. कित्याक म्हणटा जाल्यार 2019 आमी इलेक्शन ऑलमोस्ट जिखिल्ले. 2019 आमच्यांनी जितले फॉर्मां घातिल्लीं तेंची सगळीं फॉर्मां भायर पडिल्लीं. आमचो एकूच फॉर्म एक्सेप्ट जाल्लो.
सो आमी अनओपोज जिखिल्ले पूण एट दी एंड दे नलिफायड द इलेक्शन प्रोसेस एंड दे कंडक्टेड री इलेक्शन. ओके, सो आता हे UFR आसा पळय ते वोट करता, ते कोणाक वोट करता? एंटायर कावन्सिलाक वोट करता. हय, तो UFR मदींच कितले जाण आसता कावन्सिल? 9 people 9 मेंबर. 9 पूण ते इट इज लायक जनरल सेक्रेटरी एका तेका तशें वोट करता काय जे 9 जाण आसा तातूंतले मागीर जनरल सेक्रेटरी? नो 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 आता UFR समज 98 UFR हा, तातूंतले 98 UFR मदीं दे कॅन स्टँड फॉर इलेक्शन फॉर एक्झिक्युटिव्ह. एब्सोल्युटली. ओके, आता समज 9 people विल फायल द नॉमिनेशन. So 98 people have to vote for 9 positions. 9 posts. 9 posts. Okay, so I am contesting, then I will be contesting as a general secretary post directly. हय. Not like की 9 जाणांक काडले म्हणजे 9वांतले आनी परत इलेक्शन जायना. No, 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 no. ओके. Okay. I will file a nomination for general secretary. All the UFR will vote. सो आता पोस्ट खंयचे आसा? एक जनरल सेक्रेटरी, Chairman first. Chairman. Then secretary. Then lady member. These are top 3 positions. And magir 6 executive members. ओके. So top 3 positions have been won by NSUI Goa Forward. And executive member 6 ते 5 जिंकला आम्ही, एक तांचे कडे गेला. And that also with 1 vote he has won. ओके, सो बेसिकली 9वांतले 8 तुम्ही जिंकले, एक तांकां गेलो. आता गोवा फॉरवर्ड म्हटले तुवें. गोवा फॉरवर्ड हे हालीं आता जिल्हा पंचायती टायमार चल्लेलें हय. आणि तुमचे त्याच टायमाचेर चल्लेलें इलेक्शन. हय, आमचें कितें, आमचें पयलीं इलेक्शन शेड्यूल जाल्लो 16 डिसेंबर, तुम्ही पयलो आसतलो. आनी 15 मिनिट पयलीं तेंच्यांनी पोस्टपोन केलो इलेक्शन. आनी आमी प्रोटेस्ट बी केलो 15 मिनिट पयलीं. आनी ते सायटेड की कोड ऑफ कंडक्ट लागता म्हणून. पूण ते तशें कांय नासलें, बिकॉज सेकंड फेज जो जाल्लो इलेक्शनाचो तो कोड ऑफ कंडक्टानूच जाल्लो. कळ्ळें न्हू. तो 15 डिसेंबर पर्यंत तेंच्यांनी खूब ट्राय केले, MLA मिनिस्टर, की आमचे वोट फोडपा खातीर. तांकां जमोंक ना न्हू. तो सकाळी लास्ट मोमेंटार तेंच्यांनी इलेक्शन पोस्टपोन केलो. ओके, मागीर 23rd दवरलो. ते आसतना सुद्दां आमी मॅनेज केलें इलेक्शन जिखपाक. सो दीस विक्ट्री इज नॉट अ नॉर्मल विक्ट्री. सरकारान आसतना कोणूय जिखूंक शकता, पूण ऑपोजिशनान जिखप इज व्हेरी बिग थिंग. आनी ऑपोजिशन म्हटल्यार कितें, BJP इज एट इट्स पीक, स्ट्रॉंगस्ट एवर. हेजे पयलीं इतले स्ट्रॉंग नासली BJP केन्नाच. कळ्ळें न्हू. ह्या काळान सुद्दां जिखप आनी गोवा फॉर्वर्ड आनी आमी मेळोन युनिटी दाखोवन गोंयकारांक दाखयलें की युनायटेड जावन जिखूंक शकता इलेक्शन. इट्स अ प्युअरली गोवा फॉरवर्ड काँग्रेस वर्सीस BJP इलेक्शन जालें काय BJP वाल्यांनी थोडे टॅसीट सपोर्ट बी दिलो? नो नो नो, कांयच ना. इट वॉज डायरेक्टली ना. सेटिंग वाचपाचें जाल्यार आमी एक्सपोनेन्शियल लिडान जिखपाचें. कळ्ळें न्हू. यू कॅन सी द नंबर्स. 95चे आमकां 52 गावले. आनी 52 रिटेन करपाक ऑल्सो व्हेरी बीग टास्क. कळ्ळें न्हू. आनी आमी अलायन्स फॉर्म केलो आनी सेक्रेटरी पोजिशन वॉज वन गिवन टू गोवा फॉरवर्ड. ओके. हय, आमी णव तुम्ही कितें केलें आतां की चेअरमॅन पोजिशन इज विथ NSUI. चेअरमॅन पोजिशन विथ NSUI, सेक्रेटरी विथ गोवा फॉरवर्ड. गोवा फॉरवर्डाची स्टुडंट विंग आसा तांचे. तेंचे स्टुडंट म्हणजे तांचे सपोर्टर स्टुडंट्स आहा. ओके, बट दे डोंट हॅव लायक NSUI डेडिकेटेड स्टुडंट नेम एनीथिंग. ओके, हां. सो तांकां सेक्रेटरी दिली. हय, बाकीचे 8 पोस्ट 7 पोस्ट आमचे कडेन आहा. चेअरमॅन आसूं, LR आसूं आनी 5 एक्झिक्युटीव मेंबर्स. आतां हे कितल्या वर्सां खातीर आसता इट इज कावन्सिल? एवरी एकेडमीक इयर. एवरी इयर आसता. जाता म्हणजे परत इलेक्शन जाता. हय तशें. आनी कितें आहा, यो युनिव्हर्सिटी इलेक्शन दीस वॉज इन द हिस्ट्री ऑफ युनिव्हर्सिटी दीस लॉंगेस्ट इलेक्शन. 4 म्हयने लागले हेका. ओके. कित्याक सप्टेंबरान इलेक्शन डिक्लेअर जाल्लो, मागीर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. सप्टेंबरान एक फेज जालो, मागीर एग्जाम आयली, मागीर ऑक्टोबरान सेकंड फेज जालो आनी डिसेंबरान फायनल फेज जालो. पण आतां एकाडेमीक इयर सोंपपा पावलें. आतां एकेडमी जुनान सोंपतले. सो 7 म्हयने उरले. सो हेच आमी झगडटाले इतले वर्सांसून की हे इलेक्शन प्रोसेस जो आहा तुमी रद्द करात आनी युनिफॉर्म एक प्रोसेस हाडात. म्हणजे कशें दिल्ली युनिव्हर्सिटी जाता, डायरेक्ट इलेक्शन जाता. प्रेसिडेंटाक बी डायरेक्ट सगळे स्टुडंट्स वोट मारता. एक डेट आसपा जाय न्ही जेन्ना इलेक्शन जातलें. अच्छा, प्रेसिडेंटाक डायरेक्ट सगळे अशें आमी पयलीं डिमांड केल्लो 2017 की कित्याक हे कारणा खातीर, कित्याक डायरेक्ट मिनिस्टर इन्वॉल्व जाता आनी थोडेच न्हू ते 50-40 UFR आसता. तांकां उखलपाक, तांकां मॅनिप्युलेट करपाक, तांकां सो हे वोटर कोण आसतले जर डायरेक्ट केले जाल्यार? डायरेक्ट केलेले एंटायर गोवा स्टुडंट्स. 45,000. बट तांकां UCR आनी UFR फेस न्हू, डायरेक्ट आसूं शकता. 45,000 will vote. It's like a parallel election. हय, प्रेसिडेंट टायप इलेक्शन. पूण कांय कारणा खातीर जेन्ना आमी मेळ्ळे युनिव्हर्सिटीक, ते म्हणपाक इट इज नॉट फिजिबल फॉर गोवा बिकॉज आमचे कॉलेजीस पयस कॉलेजीस. सो दे आर गिविंग दॅट रिजन्स. बट दॅट वॉज अ बेस्ट कॉलेज लेवल करपाक मेळटा. कॉलेज. पूण ते आसतना सुद्दां इन दीस प्रोसेस ऑल्सो वी हॅव ओवरकम एंड वी हॅव वन दीस इलेक्शन. तशें केल्यार तुमकां डिफिकल्ट जावचें ना इतले सगळे कॉलेजींनी वच ना. आतां डिफिकल्ट कितें, आतां हे सुद्दां प्रोसेस न्हू, दीस इज व्हेरी हॅक्टीक एंड व्हेरी बीग प्रोसेस. पयलीं UCR फॉर्मां भरूंक जाय, मागीर UCRचो एक्सपेंडिचर भरूंक जाय, मागीर UFR फॉर्मां भरूंक जाय, UFRचो एक्सपेंडिचर भरूंक जाय, मागीर एक्झिक्युटीव फॉर्मां भरूंक जाय. तो 4-5 लेयर आहा हितून. आनी UCR समज तूं एक्सपेंडिचर भरना चुकून सुद्दां यू आर गॉन.
यू कांट फायल आतां मदीं समज उडोवपा जाय तुका टॉपल करपाक मेळटा कावन्सील मदीं म्हटल्यार कोण आतां सुरू जालें तुमगेलें आतां आतां council स्वेरिंग इन बी जातलें आतां तुमगेलें स्वेरिंग इन जातलें इन्स्टॉलेशन जातलें हय इन्स्टॉलेशन जालें हय आनी हेंकां दिसलें की नाका बीजेपी वाल्यांनी समज विकते घेतले तांकां आतां तेंच्यांनी लास्ट डेट पर्यंत खूब प्रयत्न केलो आमचे कॅन्डिडेटाक सुद्दां तेंचे वाटेन व्हरपाक मेन कॅन्डिडेट मेन कॅन्डिडेट सुद्दां चेअरमन कोण जाला चेअरमॅन आमचो साई देसाई म्हणून जाला साई साई आणि सेक्रेटरी आमचो सोम राऊत म्हणून जाला ओके आमचे साई खंयचो साई कुंकळेचो कुंकळेचो हय सोम राऊत म्हणून जाला तो मडगांवचो ओके तो गोवा फोर्टचो मागीर आमचे LR श्रुती पवार म्हणून जाला ओके ते मुरमागांवचे मागीर 6 एक्झिक्युटीव मेंबर किरण फर्नांडीस शेवी रिबेलो मागीर तेजश्री संभाजी स्लिंजल डिसुजा आणि एकटो 5 एक्झिक्युटीव मेंबर जाला अक्रॉस गोवा कळ्ळें न्हू सो ओके सो आय वॉज आस्किंग की इन बिटवीन सपोज टॉपल करपाक मेळटा सरकार बी उडयत तशें ते आतां कितें टॉपल करपाक ते ट्राय करता आसा एलावड हरशी आतां आमकां काय टॉपल करपाक अलावड आहा पूण अलावड कितें दे वील ट्राय टू पोच देस पीपल देस सायड बट इट इज नॉट पॉसिबल कित्याक आमचे नो आय मीन टू से आतां जनरल सेक्रेटरी जालो जालो ताका उडोवन दुसरो जनरल सेक्रेटरी ना, करूंक ना, मेळना ना, ओन्ली फक्त ताका टॅग चेंज करपाक मेळटा की हांव बाबा आतां ABVP चो अशें म्हणूं शकता तो इतलेंच इतलेच म्हणजे ओरिजिनल तो आसा तो उरतलो दे कांट टॉपल तशें टॉपल करपाक मेळना री-इलेक्शन टॉपल तसलें कांय ना हे बॅलेटान जाता बॅलेट दिस वोटिंग एंटायर वोटिंग टूक प्लेस इन बॅलेट प्रोसेस इनवॅलिड बी कांय जावना ना इनवॅलिड बी काय जावंक ना इनवॅलिड समज चुकून भितून बॅलेट मारूंक ना जाल्यार इनवॅलिड जाता नोटा बिटा ना तुमचे नोटा ऑप्शन आहा हितून अशें नोटा ऑप्शनूय आहा एज पर लिंकडो कमिटी गायडलायन्स म्हणजे जी कमिटी सुप्रीम कोर्टाची गायडलायन्स प्रमाणे नोटा सुद्दां तेंच्यांनी एड केला कोणे मारून ना नोटा नोटा कोणे मारूंक ना लकीली कोणे मारूंक ना नोटा ओके पूण ह्या आतां इनवॅलिड कांय जावना सारकें इंक त्याच जाग्यार बसून हें हय हय म्हणून आमकां ह्यो निकाल मेळ्ळो न्हू 52 सो आयडियली झॅडपीन जी इनवॅलिड जाली ती यंगस्टर्सांची आसपाची ना आतां झॅडपी कितें आहा तेंच्यांनी 16 तारखेक पोस्टपोन कित्याक केलो कित्याक आमी समज 16 तारीख जिखपाचे तो परिणाम झॅडपीचेर पडपाचो तो काँग्रेसचे आनीक 7-8 सिटां वाडूंक शकपाचे इन दॅट इम्पॅक्ट दॅट वॉज होल आयडिया इट्स दॅट बिग इट्स दॅट बिग युनिव्हर्सिटी इलेक्शन इज दॅट बिग दिस council represent 45,000 students so this student council is the biggest council of student community of Goa कळ्ळें न्हू सो ही कावन्सील जिखप तुमी आदी सुद्दां पयलें आसतलें कशें गव्हर्मेंट इन्वॉल्व जाताले वेन 2011 BJY म्हणून स्टुडंट सेल म्हणून आसली दे वन द इलेक्शन मागीर पर्रीकर CM जालो मागीर पर्रीकरान आख्खे पणजे रॅली बी काडलेली पयलीं आसतली सो दॅट इम्पॉर्टन्स दीस कावन्सील होल्ड्स एंड आफ्टर दीस 15 years वी आर विनिंग दीस इलेक्शन इट्स अ हिस्टॉरीक विन फॉर ऑल द स्टुडंट कम्युनिटी कळ्ळें न्हू So right now, Bharatiya Janata Yuva Morcha is not contesting as No, because they bought ABP inside, no? Okay. First it was But earlier ABVP was there. ABP and ते वांगडा करताले सो कळ्ळें न्हू मागीर BJY आसलें मागीर ABP आसलें सो नाव ABP दे आर सपोर्टिंग डायरेक्टली Okay, so अखिल भारतीय विद्यार्थी परिषद Yeah. तांणी प्रॉपर कॉन्टेस्ट केले हय आता लेट्स कम टू दी रियल पॉइंट्स वन्स यू आर नाव इन दी एक्झिक्युटिव्ह Executive यू वॉन दी बॅटल या वी वन द बॅट सो जालें विक्ट्री इज ओवर आता तुमी भुरग्यां खातीर कितें करपाक हय आतां पळय खुबशे इश्यूज जे आहा न्हू 15 वर्सां जाले दॅट कावन्सील इज वन बाय BJP पूण खुबशे इश्यूज अजून पेंडींग आहा कळ्ळें न्हू जाय तो आमचो एक रिवेल म्हणून इश्यू आहा रिव्हेरिफिकेशन ओके सो अजून एक देर वॉज अ ऑप्शन फॉर स्टुडंट इफ यू फेल यू कॅन चॅलेंज द पेपर and that paper is corrected by outside university teacher and if you pass then you get the refund 50% refund but last year if you go to see that challenge evaluation तेंच्यांनी काडून उडयला एक्झिक्युटिव्ह कावन्सिलान यू कॅनॉट नो यू कॅनॉट अंडरस्टँड फेल जाल्यार फेल फेल जाल्यार म्हणजे पयलीं रिवेल आसलो रिवेलू फेल जाल्यार चॅलेंज रिवेल आसलो यू कॅन ऑल्सो चॅलेंज द रिवेल that day ओके now you cannot challenge the revaluation यू कांट चॅलेंज रिवेल तो एक मोठो प्रश्न आहा तो डायरेक्टली आमचे प्रोफेशनल स्टुडंट जे आहा मेडिकल आसूं इंजिनियर आसूं फार्मासी आसूं नर्सिंग आसूं हांकां डायरेक्ट इफेक्ट जाता कित्याक तांचे कितें आहा त्या एग्जाम्स आर वेरी टफ एग्जाम 1-2 मार्क्साक सुद्दां तेंचे एक बॅक पेपर उडून उरता ओके सो जस्ट फॉर करेक्शन गोवा युनिवर्सिटी तुमचे आतां इलेक्शनान हे जे प्रोफेशनल आसा ते बी वोटींग आसा तांकां ओके ओके ऑल MBBS करता हे करता MBBS डेंटल इंजिनियरिंग नर्सिंग ऑल द ओके तेय आसा तेय आसा ओके सो कमिंग बॅक टू रिवेल चॅलेंज आसा ती काडून उडय रिवेल चॅलेंज तो इश्यू आहा मागीर एक मोठो प्रश्न म्हटल्यार युनिफॉर्म आतां युनिफॉर्म लास्ट इयर तेणें कंपल्सरी केल्लो दॅट इज गव्हर्मेंट डिसिजन सो दीस कावन्सील वील फायट एट फोर फ्रंट आमी NSI म्हणून मुद्दो उठयल्लोच दीस कावन्सील वील फायट फॉर फोर फ्रंट
टू रिमूव दीस युनिफॉर्म. कंपल्सरी युनिफॉर्म कित्याक आसूंक जाय कॉलेजीन. आमचो गोवा शूड बी प्रोग्रेसीव. आमी फुडें वचूंक जाय. तो युनिफॉर्म कंपल्सरी करून स्टुडंट्स, कॉलेज स्टुडंट्सांक टील 12th चलता. कॉलेज स्टुडंट्सांक युनिफॉर्म कंपल्सरी करून आमी बॅकवर्ड वयता. ना पण युनिफॉर्म कित्याक इंट्रोड्यूस करता. कोण एकटो शायन मारीत येता बरो चकचकीत. कोणाकडे बावड्याकडे शर्ट सारको नासता. तशें ना. युनिफॉर्म इज युनिफॉर्म. एवरीवन इज इक्वल. आतां कित्याक 18+ भुरगे आहा, म्हणजे 18-19+ आसता भुरगे, कळ्ळें न्हू. एंड दे आर ऑल अडल्ट्स, कळ्ळें न्हू. आनी कॉलेज लेवल इज की भुरग्यांक एक एक्सपिरियन्स मेळटा टू एक्सप्लोर हीज एबिलिटी, हीज स्किल्स, कळ्ळें न्हू. ही इज नो मोर अ स्मॉल चायल्ड, कळ्ळें न्हू. आनी जे आतां ह्या गोवोरमेंटान जे इम्प्लिमेंट केला, तांचे स्वताचे मिनिस्टर, स्वताचे MLA जेन्ना ते कॉलेजीन आसले तेन्ना सुद्दां कलकलूच आसलो. तेन्ना युनिफॉर्म नासलो. तर आतां मदींच युनिफॉर्म हाडपाचो कारण कितें. आनी तांचे बाकीचे स्टेटीन ना तो, ह्या स्टेटीन कित्याक, कळ्ळें न्हू. एंड इट इज गव्हर्नमेंट विरोध तुमचो. युनिफॉर्मात आमचो कंप्लीट विरोध आहा. आमच्यांनी फूल स्टुडंट्सां वांगडा उलयला. तुम्ही हेच सगळें सांगला आसतले म्हणून जिखले आसतले तुमी. वी हॅव टू हियर पॉप्युलर गजाली सांगल्या तुम्ही. ना, युनिफॉर्म आमचे काडून उडयला, शायनी मारा म्हणून. NSYचो मेन अजेंडा कितें. वी हॅव टू हियर द ग्रीव्हन्सीस न्हू. जाल्यार आमकां वोट भुरग्यांक युनिफॉर्म नाका. युनिफॉर्म नाका आमकां. कित्याक बरे बरे कपडे घालपाक मेळटा. नॉट बिकॉज दॅट, बिकॉज स्टुडंट्स वॉन्ट्स टू गो कॉलेज फ्रीली, अंडरस्टँड, टू डू वॉट एवर दे वॉन्ट टू डू एंड विदीन द लिमिट्स. युनिफॉर्म भुरग्यांक आवडना. कित्याक दे फील लायक आतां कितें भुरगे म्हटल्यार आफ्टर कॉलेज जेन्ना वयता, थोडे भुरगे आफ्टर कॉलेज गो फॉर इंटर्नशीप, थोडे गो फॉर पार्ट टायम जॉब. चेंजिंग रूम्स आसता मरे. तशें नासता सर. चेंजिंग रूम्स ना, कळ्ळें न्हू. स्ट्रॉंगली फॉर यू नो युनिफॉर्म. नो युनिफॉर्म. तो NSY गोवा स्टँड विथ स्टुडंट्स. वी डोंट वॉन्ट युनिफॉर्म फॉर कॉलेज स्टुडंट्स. ओके. नेक्स्ट. हय. मागीर आमचो फॉर वुमन आमी कशें दिल्ली युनिवर्सिटीन सुद्दां आमी इम्प्लिमेंट केल्लो, आनी आमच्या पंजाब युनिवर्सिटीचो इम्प्लिमेंट जालो मेन्स्ट्रुअल लीव, कळ्ळें न्हू. इन अ मंथ 2 menstrual leave should be implemented. So the absenteeism should not be counted for at least 2 days when student informs in well in advance. That is the third point, कळ्ळें न्हू. आनी मागीरचे इश्यूज, बारीक बारीक जे इश्यूज आहा, आमचो इव्हेंट जातालो युथेशिया म्हणून, इंटर कॉलेज इव्हेंट. दॅट इव्हेंट करप जबाबदारी आसताली कावन्सिलाची, दीस कावन्सील, स्टुडंट कावन्सील. तो कितलेशे वर्सां इव्हेंट जावंक ना, कळ्ळें न्हू. युथेशिया म्हणून. ते खंय जातालो. खंयचे तुमी श्यामा प्रसाद, एनी दॅट कावन्सील डिसायड वेरेवर दे वांट टू सेंट्रलाइज फॉर ऑल द कॉलेजेस, ऑल इंटर कॉलेजिएट. दॅट इट इज बाय गोवा युनिवर्सिटी. गोवा युनिवर्सिटी स्टुडंट कावन्सील शूड ऑर्गनायज इट टू कितें अपलिफ्ट स्टुडंट्स, तेंची क्रिएटिविटी प्लॅटफॉर्मार हाडपाक, स्पोर्ट्स इव्हेंट करून, कल्चरल इव्हेंट करून तांकां प्रमोट करपाक. पूण आतां BJP आनी ABPचे कितें जाला, दे वॉन्ट टू वीन द इलेक्शन एंड गेट डिसअपियर्ड. तेंच्यांनी एक इव्हेंट करूं ना तसलो. आनी कितें आहा, आमचे कावन्सिलाक ऑफिशियली बजेटरी अलोकेशन आहा 10 lakh rupees फॉर दीस कावन्सील. अच्छा. Okay, budget, state budgetary allocation are 10 lakh rupees. So that they can utilize for this event, for this cultural event, for the sports event, or in college कितें requirement are students are. Through that they can implement and they can do. But if you go to see, तुम्ही बारीक नजर मारले, इतले 15 वर्सां जाले, केन्ना तुम्ही पळोवन आसतले खंयचो स्टुडंट कावन्सिलाचो चेअरमॅन खंयच्या तरी कॉलेजीन कितें घालता, कितें करता आसतलो बारीक काम. रिक्वायर्ड काय इन्फ्रास्ट्रक्चर करपाक मेळटा तुमकां. मातशें बारीक बारीक कितें करूंक जाय. दॅट इज आ क्रिएटिविटी न्हू. ती कावन्सिलाची क्रिएटिविटी आसूंक जाय. तेंचो हेतू कितें, जस्ट टू वीन इलेक्शन एंड गो अवे. पूण आमचो तशें ना. आमी 15 वर्सां मागीर जिखला न्हू, बजेट अलोकेशन आमी सारकें करतले आनी आमी भायल्यान सुद्दां CSR थ्रू बी आनी कामां करूंक. म्हाका एक सांग, युनिफॉर्म इज अ पॉलिसी डिसिजन ऑफ द गोवा युनिवर्सिटी, गोवा गव्हर्मेंट, government, not of university. Of the no. So तुम्ही कितें कर, you will have to just agitate in front of them. Goa University have a executive council. So आमकां एक सीट आहे executive councilan. The chairman has a seat. So that executive council is a policy making committee which decides the syllabus of all the students, which decides the academic calendar of all the students, will decide all the reval बी ते decide करता. पयली academic council मागीर एक्झिक्युटीव कावन्सिला. तो त्या कावन्सिलान आमकां एक सीट आहा चेअरमॅनाक. इन दॅट कावन्सील अ चेअरमॅन कॅन पुट अ रेजोल्युशन की अशें अशें आमकां आहा. दॅट त्या कावन्सिलान मागीर चर्चा जातली. इन दॅट कितले मेंबर आसा भितर टोटल एकेडमिक कावन्सिलान? वायस चान्सलर आहा, रेजिस्ट्रार आहा आनी कितलेशेच प्रिंसिपल आहा. सो तातूंत हो एक वोटान कितें चेंज जावपाक? वोट आसना सर तो. मीन्स एका मनशान कितें चेंज जावपाक? आतां एका मनशान कितें आहा की ह्यो जो मनीस आहा आमचो चेअरमॅन, ही रिप्रेझेंट एंटायर स्टुडंट्स. आतां कितें आहा, दे आर फ्रॉम डिफरंट फिल्ड्स. सम आर फ्रॉम एड्युकेशनिस्ट, सम आर इंडस्ट्रियलिस्ट. So ह्या जो पोझिशन आहा, दिस पोझिशन होल्ड्स अ व्हेरी बिग रिस्पॉन्सिबिलिटी. सो दे हॅव टू टेक सिरियसली बिकॉज ही इज कमिंग टू रिप्रेझेंट स्टुडंट्स. तो तांकां एक डायलॉग तरी जातलो, एक डिस्कशन तरी जातलो, सुरू जातले. इतले वर्सां डिस्कशनूय जावंक ना.
सो वी कॅन गो थ्रू प्रॉपर चॅनल की आमी पॉलिसी घालता रेग्युलेशन घालता काय जायना जाल्यार एज्युटेशन करतले स्टुडंटचे एस्पिरेशना ते रिप्रेझेंट हय जातले इतले वर्सां एबसन्स आसले एस्पिरेशन आतां कोणाक कोण तरी मेळ्ळा तांकां की एस्पिरेशन घालपाक ते घालून आमी समज जायना जाल्यार एज्युटेशन करतले मागीर झेंडा आहे हय ते करचेच पडटले बिकॉज हे इशू आमकां सॉल्व करूंकूच जाय ह्या एकेडमीक इयरान ह्या वर्सा कितले फावटी एज्युटेशन केले तुम्ही खूब तुमी पयला आसतले कितले चालू आसता तुमचे चालू आसता व्हडलो एज्युकेशन जालो तो नॅशनल गेम जालो तो व्हडलो घोटाळा जालो भुरग्यांक पयशे दिवंक नासले Volunteers. हय दिवंकूच नासले पयशे मागीर तो आमच्यांनी प्रोटेस्ट केलो मागीर दिवपाक लागले कळ्ळें न्हू सो अशे जे भुरग्यांक एफेक्ट जाता डायरेक्ट ते आमी प्रोटेस्ट करतात एज NSY पूण एज अ कावन्सील आमकां मोर इफेक्टिवली आतां काम करपाक मेळ्ळें कित्याक वी आर इन द सिस्टम नाव पार्ट ऑफ दिस पार्ट ऑफ द सिस्टम वी आर द पार्ट ऑफ द युनिव्हर्सिटी सिस्टम दे हॅव टू लिसन टू यू दे हॅव टू लिसन टू अस ओके दे हॅव टू लिसन टू अ चेअरमॅन आतां आमकां कितें आमी ऑपोजिशन म्हणून ते भायर मारूंक शकता करूं शकना पण आतां ऑफिशियल आहा न्हू आमी आता अपॉइंटमेंट घेऊन VC कडेन बसपा मेळटा तुमकां VC कडेन बसपाक मेळटा वी वील शॉर्टली टेक एन अपॉइंटमेंट आमचे जे 5-4 मुद्दे आहा ते आमी चान्सलराकूय मेळटले हू इज अ गव्हर्नर आनी जस्ट वी आर वेटिंग फॉर दीस वेकेशन मागीर प्रॉपरली इन्स्टॉलेशन करतले आमी आफ्टर दॅट वील स्टार्ट द वर्क इफेक्टिवली So, as far as Congress is concerned now, I'm coming on a larger. आम्ही पहिला की समवेअर काँग्रेस यूथ एज फार एज यूथ इज कन्सर्न पयलीं खूब आमी प्रतिमा मिटिंगो रस्त्यार पळयताले यूथ काँग्रेस रस्त्यार पळयताली NSUI रस्त्यार पळयताली पळयता तुमी अजून अजून तुमकां हेतूनच पळयता आमी युनिव्हर्सिटीच्या रस्त्यार पळयता ओवरऑल जे इफेक्ट जाता पळय न्ही ताजेर तुमी केन्नाच येतना दिश्टी पडूं ना ना आतां तुमी पळय नो मॅटर सोशल इश्यूज हांव येता सोशल इश्यूज म्हणजे गोंयकारांक डायरेक्ट लागता कनेक्टेड यू आर रिप्रेझेंटिंग 45% पीपल आतां सोशल ज्यो इश्यूज आहा त्यो जावं म्हादय जावं मागीर डबल ट्रॅकिंग जावं मागीर ड्रग्स जावं आख्खे गोंयभर आतां ड्रग्स पसरला तो हे सोशल इश्यूज सुद्दां आमची एक मिटींग जाला आनी जी कावन्सील आहा दीस कावन्सील वोंट ओन्ली टेक स्टुडंट इश्यूज बिकॉज तांची जबाबदारी एज अ सिटीजन ऑफ गोवा एंड दे होल्ड एंड दे रिप्रेझेंट 45,000 पीपल सो दे हॅव टू बी एट फोर फ्रंट टू टेक दीस इश्यूज ऑल्सो सो जेन्ना जेन्ना आतां आमकां गरज पडटली वी वील जॉयन एंड वील मेक शुअर दॅट वी फायट फॉर गोवा ऑल्सो बिकॉज आमच्या खातीर गोवा फर्स्ट की वी हॅव टू सेफगार्ड गोवा आमकां गोवा राखूंक जाय बिकॉज वी आर द फ्युचर ऑफ गोवा एब्सोल्युटली एंड दीस स्टुडंट लिडर्स वाय वी मेकिंग स्टुडंट लिडर आतां तुमी कितलेशे एक्झाम्पल पळयात जे स्टुडंट लिडर असले आतां ते मिनिस्टर आहा आमदार आहा सो दे वील रिप्रेझेंट गोवा सो आर मेन फोकस इज टू सेफगार्ड गोवा एंड वॉट एवर पॉसिबल वी वील फायट टू सेफगार्ड गोवा नो मॅटर स्टुडंट लिडर आमदार बी जाता पळय जेन्ना मातशे नो मोर यूथ कायंड ऑफ जाता तेन्ना चेंज कित्याक जाता ते आतां चेंज आमचे सायडीसून तरी कोण जावंक नासतलो आतां थंय कोण गेला तुमी तांकां विचारल्यार बरें तुमच्या सायडींतले तेवटेन गेल्या गेला गेला चेंज जाल्या हय गेला गेला न्ही हय आतां कितें आहा थोड्यांक पर्सनल बेनिफीट इज मोर दॅन गोवाज बेनिफीट सो फॉर दॅट आय कांट आन्सर वॉट आय कम थ्रू वॉट वी कम फ्रॉम ग्रासरूट लेवल NSUI कळ्ळें न्हू आमी डायरेक्ट आमदार ऑर डायरेक्ट मिनिस्टर कोण जावंक ना आमी आतां सकयल्यान आयला ग्रासरूट लेवल एंड दीस विक्ट्री इज अ स्टेपींग स्टोन टू अंडरस्टँड पॉलिटिक्स टू गेट ourselves trained how politics is, how a issue should be raised. कळ्ळें न्हू सो NSUI teaches us कशे इशू मांडप कशे इशू घेवप एक लार्जली आतां नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स 27 इलेक्शन सो यू हॅव अ मेजर रोल टू प्ले सो दॅट युअर पार्टी कम्स इन टू पॉवर येस पळय ह्यो जो इलेक्शन हा इलेक्शन जिखप 2010 आमी लास्ट जिखलेले 2011 BJP जिखले 2012 तेंचो सरकार आयलो सो दीस इलेक्शन एंड दीस रिजल्ट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल in larger political atmosphere and also directly connected to assembly काल आम्ही जिंकून एक स्लोगन सुद्धा मारलो की गोवा युनिव्हर्सिटी सिर्फ झाकी है असेंब्ली अभी बाकी है केले तुम्ही हय तुम्ही पयला आसतले पळयात तुम्ही सो युनिव्हर्सिटी इलेक्शन इज अ जस्ट अ फर्स्ट स्टेप आवर मेन गोल इज टू विन 2027 इलेक्शन आणि यू कॅन सी द चेंज इन द थिंकिंग ऑफ द स्टुडंट्स पयलीं कितले त्या वाटेन आसले भुरगे सो वी हॅव मेक शुअर and we have tried a level best. Now students are understanding the current politics of Goa, what is right for Goa. Unemployment rate is highest in entire state, entire country, we are second highest. Drugs direct campusani पावता कळ्ळें न्हू जॉब डायरेक्ट विकले गेले वयता पेपर लीक जाता तो डायरेक्ट जे इश्यूज आहा डायरेक्ट आमच्या स्टुडंट्साक कनेक्टेड कळ्ळें न्हू आनी हे लास्ट 5-6 वर्सां हे वाडत आहा सो दॅट इज वाय यू कॅन सी द ट्रान्झिशन अबाउट द चॉयस ऑफ द स्टुडंट्स एंड द यूथ वाय दे आर कमिंग टुवर्ड्स अस कळ्ळें न्हू they want they want a change they want a complete change they are fed up of this Bhrashta Jumla party they are fed up of this paper leaks they are fed up of drugs reaching to campuses they are fed up of unemployment rate
आतां सादो इशू आमचे कितलेशेच गोंयान कंपनी आहात तांकां प्रायवेट कंपनीन तांकां जॉब मेळना. फर्स्ट प्रेफरन्स भायल्या भुरग्यांक वयता, कळ्ळें न्हू. सो बारीक जे इशू आहा डायरेक्ट कनेक्टेड आहा स्टुडंट्साक, बिकॉज एक वर्सान ते पास आवट जाता, सो दे आर अनएम्प्लॉयड. ओके, सो आतां जेन्ना इलेक्शन जातले तेन्ना कॅन्डिडेट्स दिता आसतना यंग फेसीस दिवच्यो अश्यो मागण्यो करता. तुमच्या म्हाका इज नॉट एलिजिबल, 25 वर्सां इज अ मिनिमम इफ आय एम नॉट रॉंग. हय, आमचे ऑर्गनायझेशन हांव स्वता 25 क्रॉस जाला आतां. सो पूण जे तुमचे मेंबर आसा दे आर नॉट नो 25 इज 25. बट तुम्ही जे आता त्यांचे लिडर्स आसा, मेंटर्स आसा, दे आर एलिजिबल. सो मॅक्झिमम सीट्स किंवा सायजेबल सीट्स युथांक दिवचे अशी डिमांड आसता. हय, आतां जेन्ना आमी काल रिजल्ट जालो, वी वर सिटींग विथ ऑल द लिडर्स. ऑल्सो काल आमचो प्रेस कॉन्फरन्स जालो इन द मारगांव विथ LOP, विथ गिरीश सर एंड विथ एल्टन सर एंड ऑल द अदर लिडर्स. सो दे ऑल्सो सेड की वी हॅव टू प्रमोट यूथ, कळ्ळें न्हू. एंड देर वील बी अ स्पेशल प्रोविजन इन 2027 की युथाक फुडें काडटलीच पार्टी. आनी वी हॅव अ हाय होप एंड वी ट्रस्ट द पार्टी, कित्याक दे नो की यूथ आर द फ्युचर. And 60% are youth in Goa and across India. So there will be a sizable amount of seats given for youth. We have high surety and we will work towards that direction. Congress will give sizable number of seats. Youth. Okay, congratulations and thank you very much for joining us on this day Christmas. गेलो काय ना लोकांक विश बी केली काय ना? आता वचपाचो. ओके, सो दिस वॉज नौशाद चौधरी, NSUI गोवा प्रेसिडेंट, आणि तांणी हिस्ट्री केल्ली आसा. 15 वर्सां नंतर गोवा युनिवर्सिटीचेर NSUI आणि गोवा फॉरवर्डाचो झेंडो लागलेलो आसा. नाव फॉर हिम द टफ चॅलेंज इज टू कन्विन्स दी एक्झिक्युटीव बॉडी टू टेक सर्टन डिसिजन्स वीच स्टुडंट वॉन्ट, आणि सगळ्यांक टू स्टार्ट वीथ नो युनिफॉर्म. खूपशे जाण खुश जाल्ले ताका लागून. सो यू आर वॉचिंग दिस स्पेशल इंटरव्यू, यू कॅन से इट्स ऑल्सो हब एन्काउंटर ऑन युअर फेवरेट चॅनल गोवा न्यूज अप. कीप वॉचिंग.